माहितीये ना रात्रीचं तू डेंजर बडबडत होता माहितीये तुला राहुल. मुंजा लगीन रात्री झोपेती बाई. हा झोपला नसेल म्हणून बडबडत असेल. मग मी इग्नोर केलं. मग तो सारखंच बोलायला लागला. मग मी त्याला उठवलं तर तो झोपलेला होता. काय बोलत होतो काय बोलत होतो लगीन लगीन म्हणत होतो. लगीन लगीन मुंजा मुंजी काय काय चालू होतं बाबा तुझं. काय विषय म्हणजे गाईस आम्हाला दोघांना पण झोपेत बोलायची सवय आहे. तिला पण आणि मला पण. पण ती नाही घाबरत. पण मला ही जर बोलायला लागली ना झोपेत तर मला लय भीती वाटते. मी तुम्हाला एक किस्सा सांगतो. सांगू का तुझा किस्सा झोपेतला. तू किती घाबरतो ते बघ. अरे मग हे काय एक तर तुझे डोळे पाठवते मोठे कर. एक मिनिट डोळे असे कर असे लोकांना कळेल की. एकदा काय झालं होतं माहिती आहे गाईज. तेव्हा निघायला काय झालं होतं माहिती नाही मला. बट आणि 3 वाजले होते नाही का. 3 साडेतीन झाले होते काहीतरी. हा ना 3च वाजले होते. आणि झोपलो होतो मी. जागा होतो म्हणजे मी झोपलो नव्हतो. पण नेहा झोपलेली पूर्ण गाढ झोपली होती. आणि अचानक उठली अशी. आणि झोपली पूर्ण अचानक अर्धी उठली. हुसबुस काहीतरी असं हुसबुसबुस काहीतरी करायला लागली. आणि तिकडे बोट दाखवायला लागली. मग मी काय केलं मी घाबरलो. मी सट असे सट मारलं बोले. काय काय झालं तुला. मी घाबरून गेलतो एकदम. काय झालं याची झोपट बडबड करते ना ह्या डेंजर. आणि बडबड करते ना तसे डोळे मोठे करते असे उठून. झोपत होते ना असे डोळे मोठे करते ना असं करायला लागते. काहीतरी हात केला होता असं उशीला असे करत होते मी. हा आणि उशीला पण अशी करत होती. तू असं काय जसं की उशीशी बोलतीये. मॅड आहे तुमची वहिनी मॅड आहे.